नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. रुपयाने वाट लावली. काल आपण व्हिडिओ टाकला होता रात्री. तो तुम्ही पाहिला असेल. नसेल पाहिला तर जाऊन बघा. मी त्यात बोललो होतो, की रुपयाने इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठलेली आहे. म्हणजे $1 जर आपल्याला खरेदी करायचा तर ₹91.07 द्यावे लागणार. पूर्ण एशियामधली सगळ्यात वर्स्ट परफॉर्मर जर कोणती असेल तर ती करन्सी भारताची आहे. विचार करा तुम्ही. इयर टिल डेट पर्यंत एफ-आय-आयजनी $18 बिलियन स्टॉक्स विकलेले आहेत इंडियन मार्केटमध्ये. आपल्याला एफ-आय-आयज महत्त्वाचे आहेत. खरंच महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला डॉलर्सची गरज आहे. ते इकडं येताना डॉलर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपल्याकडे डॉलर्स इनपुट होतात. आपल्याला डॉलर्सची गरज आहे. एफ-आय-आयची गरज आहे आपल्याला. सध्या त्यांचा मूड तर सेलिंगचाच आहे. त्याचा परिणाम आपण बघतोय मार्केटवरती, की सेलिंग प्रेशर हावी होतोय मार्केटवरती आणि डी-आय-आयज कुठेतरी कमी पडतायत. बघा ना तुम्ही, त्यांनी या 16 दिवसामध्ये जवळ-जवळ 23,500 करोडचा माल विकलाय. एफ-आय-आय पण पैसे लावून सध्या थकल्यासारखे जाणवत आहेत मला. तर चला आपण सगळ्या याच्यावरती चर्चा करूया हळू-हळू एक-एक इंडायसेस बघूया. कुठले 2 न्यूज आहेत, की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या आणि परवाच्या मार्केटवरती बघायला मिळेल, ते आपण कव्हर करूया. तर चला सुरुवात करूया. मी माझा परिचय करून देतो. नमस्कार, मी मयूर. 10 वर्षाचा माझा मार्केटचा अनुभव आहे. NISM सर्टिफाईड आहे मित्रांनो मी. मी आपल्या दर्शक प्रेक्षकांना कुणालाही बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन देत नाही. ओके. मी कोणाकडनं रुपयासुद्धा घेत नाही. हे जे मी व्हिडिओ बनवतोय, हे प्युअरली एज्युकेशनल पर्पजनी बनवतोय. जेणेकरून आपल्या मराठी माणसाचं ज्ञान शेअर मार्केटप्रती त्यामध्ये वाढावं आणि त्यांनी या ज्ञानाचा फायदा घेऊन हळू स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करावी आणि 2 पैसे त्यांनी त्याच्यातनं कमवावे. जे आधीपासून इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर आहेत, तर त्यांनी माझा व्हिडिओ जो आहे, तो ॲज अ एज्युकेशनल घ्यावा आणि जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा मित्रांनो. तर चला सुरुवात करूया आपण. पहिले आपण सुरुवात करूया यूएस डॉलरनी म्हणजे रुपया. सॉरी. तर तुम्ही बघू शकता काल 16 डिसेंबर होती. ₹91.07 इतक्या नीचांकी पातळीवरती रुपया घसरला होता आणि आज त्याच्यामध्ये जवळ-जवळ आपल्याला 70 पैशाची रिकव्हरी बघायला मिळाली आहे. वरती आलाय. पण मार्केटने याला काही पॉझिटिव्ह घेतलं नाही. त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर हावी आहे आणि हळू माउंट होतंय मित्रांनो. ओके. तर हे होतं रुपीजबद्दल. खरंच आता रुपयाने म्हणजे फार रडवायला सुरुवात केली आहे आणि फार गंभीर प्रकरण होत चाललंय त्याचं. त्याच्या आधी आपण एक स्टॉकबद्दल बोलूया. आपले एक आपल्या दर्शक परिवारातील एक सर आहेत कदम सर. त्यांनी अदानी या स्टॉकबद्दल आपल्याला विचारलं होतं. तर अदानी स्टॉक सप्टेंबर 10 ते 15 सप्टेंबरच्या आसपास 1:5 मध्ये स्प्लिट झाला होता. त्यानंतर स्टॉकने इथून वरती जाऊन बघा इथे सप्टेंबरच्या आसपास इथे स्प्लिट झाला स्टॉक 1:5 म्हणजे ज्यांच्याकडे 1 शेअर होता त्यांना 5 शेअर मिळाले. तिथनं तो वरती गेला आणि त्याने जवळ-जवळ ₹182 हाय मारला. डबल टॉप बनवला मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. इथे बघा तुम्ही डबल टॉप बनवला आणि तिथनं प्राइस रिजेक्शन सुरू झाली म्हणजे प्रॉफिट बुकिंग आली. त्यानंतर खाली तो घसरला जवळ-जवळ 143 पर्यंत. तिथनं पुन्हा पुलबॅक घेतला. तिथनं वरती गेला 174च्या आसपास. तिथनं आता सध्या ट्रेड करतोय 140 वरती. तर मी जे लोकं अदानीमध्ये प्लॅन करतायत, अदानी पॉवरमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तर त्यांच्यासाठी माझ्या अभ्यासानुसार मी काही फॅक्ट समोर ठेवतो टेक्निकल आणि त्यानंतर ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेऊ शकता. सर्वात आधी ते आपल्या कदम सरांसाठी मी सांगू इच्छितो, की 120 ते 25 या लेव्हलमध्ये बायिंग बंधन आहे टेक्निकल लेव्हलवरती. तर तुम्ही इथे जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही अदानी पॉवरचे काही स्टॉक तुम्ही 120 ते 25च्या मध्ये ॲड करू शकता किंवा ₹100 तुम्ही स्टॉप लॉस लावून त्याला होल्ड करू शकता. 100च्या खाली वीक होईल तो जवळ-जवळ ₹80 पर्यंत खाली घसरू शकतो. ओके. आणि जर अदानी पॉवरचे फंडामेंटल पाहायला गेलो, तर बघा जवळ-जवळ ₹2.25 लाख करोड रुपयांची कंपनी आहे. कंपनी स्ट्राँग आहे
स्टॉक पीई जो आहे तो 22.9 आहे. आरओसी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 22.5 आहे. हे दोन्ही 15% वरती पाहिजे. रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा 26.1% आहे. हे पण 15च्या वरती पाहिजे. ओके. आणि फेस व्हॅल्यू सध्या तरी या स्टॉकची ₹2 आहे. तर फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. पुढचं 3 वर्षाचं जर प्रोजेक्शन बघितलं, तर कंपनी कॅपेबल आहे आणखीन वाढवण्यासाठी. ओके. तर ₹100 च्या स्टॉप लॉस सोबत तुम्ही होल्ड करू शकता. तर हे होतं अदानी पॉवरबद्दल जे टेक्निकल आणि फंडामेंटल आहे, ते मी तुमच्यासमोर ठेवलंय. तर चला बघूया आपण, की आता न्यूज कोणत्या आहेत? आता उद्या मार्केट आपलं काय होईल? त्याच्यासाठी काही न्यूज आहेत का? तर बघा मित्रांनो, इथं आपण बघू शकतो. इथं रिफ्रेश करून घेऊ. सध्या तरी कुठलीही निगेटिव्ह न्यूज किंवा न्यूज अशी नाहीये, जी मार्केटवर उद्या खूप जास्त इम्पॅक्ट करेल. अशी कुठलीच न्यूज इथे तरी नाहीये. हां, पण शुक्रवारी ज्या न्यूजचा इम्पॅक्ट होऊ शकतो, त्या न्यूज आपण पुढे कव्हर करूया. ओके. तर सध्या तरी काही न्यूज नाहीये. यूएसकडनं पण सध्या काही टेरिफवर घेऊन न्यूज नाहीये. ॲट लीस्ट यूएसनी 25% टेरिफ जो आपल्यावर लादला आहे एक्स्ट्राचा. का? की आपण रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करतो स्वस्तामध्ये किंवा त्यांच्या आपल्याला तिथं रुपया द्यावा लागतो. म्हणून जो ट्रम्प साहेबांनी रागात येऊन जो आपल्यावरती एक्स्ट्रा 25% टेरिफ लादलाय, तो त्यांनी कमी करायला हवा होता. जेव्हा त्यांचे आता हे जे त्यांचे काही समितीचे सदस्य आले होते त्या काळात. पण तिथनं काही आउटकम आला नाही. त्याला अजून वेळ लागू शकतो. तिथूनही थोडीशी बाजाराला अपेक्षा भंग झाल्या बाजाराचा, इन्व्हेस्टर्सचा. म्हणूनही थोडंसं सेलिंग प्रेशर माउंट होतंय. ओके. तर इथे काही न्यूज नाहीये. तर चला आपण आता बघूया, की अशा कोणत्या न्यूज आहेत. ओके. की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी बघायला मिळेल. तर बघा मित्रांनो, उद्या आहे 18 तारीख. ओके. तर उद्या संध्याकाळी 7 वाजता अमेरिकेचा महागाई दर, इन्फ्लेशन रेट उद्या संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. सीपीआय इयर ऑन इयर. ओके. मागच्या महिन्यामध्ये 3% होती आणि फोरकास्ट त्यांनी केलाय 3.1%. जर 3.1% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आली, तर फेड चेअरमॅनला जानेवारीमध्ये रेट कट करायची गरज भासणार नाही. जर इन्फ्लेशन वाढलं, तर त्यांना रेट कट करावं लागेल. इन्फ्लेशन जर आटोक्यात राहिलं, कमी राहिलं, तर त्यांना जानेवारीमध्ये रेट कट करायची गरज पडणार नाही. दुसरा महत्त्वाचा त्यांचा डेटा आहे उद्या संध्याकाळी येणारा, अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स. म्हणजे तिचं जे बेरोजगारी भत्ता सरकार तिथल्या बेरोजगारांना देते, तर ते क्लेम किती आहेत, वाढलेत की कमी झालेत? ओके. मागच्या जो आकडा होता मागचा, तो होता 236K, 2,36,000 आणि आता त्यांचं फोरकास्ट असं आहे, की तो कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 2,24,000 व्हायला पाहिजे, 12,000 कमी व्हायला पाहिजे. असा हा डेटा आहे, महत्त्वाचा आहे. यावरती लक्ष ठेवा. ओके. त्याच्यानंतर 19 तारीख शुक्रवारी एक महत्त्वाचा डेटा आहे, जो सगळे 11 वाजेपर्यंत येईल शुक्रवारी. बँक ऑफ जपानची क्रेडिट पॉलिसी आहे. ते 11 वाजेपर्यंत येऊन जाईल. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी बघायला मिळेल. ओके. तर हे होते काही डेटा जे शुक्रवारच्या मार्केटवर इम्पॅक्ट करू शकतात. मार्केट स्ट्रक्चर वीक आहे मित्रांनो. सध्या तरी बाईंग अपॉर्च्युनिटी बनत नाहीये. हां, एक ट्रेड नक्की बनू शकतो, पण त्यातही तुम्हाला स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे. मी बाय सेल सांगत नाहीये. तुम्ही तुमच्या रिस्कनुसार, तुमच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ओके. तर बघा आता एफ-आय-आयने आज काय केलंय? डेटा आलाय का आपण बघून घेऊ एकदा आजचा. ओके, चला आजचा डेटा आलेला आहे. हो, सरप्रायझिंग आहे मित्रांनो. आज अक्षरशः सरप्रायझिंग आहे डेटा. आज डेटा सरप्रायझिंग आहे. बघू शकता तुम्ही ते आजचा डेटा आलेला आहे बघा एफ-आय-आयचा. आज एफ-आय-आयने जवळ-जवळ 1171 करोड रुपयांची बाईंग केली. अक्षरशः एफ-आय-आयने कॅश मार्केटमध्ये 1171 रुपयांची बाईंग केली आहे आणि आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर जे आहेत, त्यांनी सुद्धा 768 कोटी रुपयांची बाईंग केलेली आहे आपल्या मार्केटमध्ये. म्हणून थोडंसं लोअर लेव्हलवरनं रिकव्हर होऊन मार्केट आज एक लेव्हलला बंद झालंय. पण ही बाईंग उद्यासाठी वर्थ ठरेल का? तर माझ्या दृष्टिकोनातनं नाही. ओके. कारण एफ-आय-आयने 16 दिवस माल विकला आणि 1 दिवस खरेदी केला. त्याला आपण पॉझिटिव्ह समजू शकत नाही. ही चूक करू नका. ओके. तर चला आपण येऊया आता निफ्टी. आपण निफ्टी बघूया. निफ्टीसाठी उद्या महत्त्वाचा सपोर्ट कोणता? निफ्टीसाठी बघा उद्या महत्त्वाचा सपोर्ट आहे.
25,765. ओके. या लेव्हलला काय आहे? या लेव्हलला 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, सॉरी माफ करा, 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज निफ्टीचा प्लेस आहे डेली टाइम फ्रेमवरती. ती महत्वाची लेवल आहे. त्या लेवलवरती लक्ष ठेवाल आणि तो सपोर्ट जर निफ्टीने होल्ड केला तर आपल्याला निफ्टी रिकव्हर करताना दिसू शकते, पुलबॅक येताना दिसेल. पण ती लेवल जर ब्रेक केली तर खाली आपला जो महत्वाचा सपोर्ट आहे तो आहे 25,690. 25,700च्या खाली 25,700च्या खाली आपली निफ्टी वीक होईल मित्रांनो. आणि 25,400 ते 25,500 ही लेवल निफ्टीमध्ये ओपन होईल. पहिला रेजिस्टन्स निफ्टीला कुठला असेल तर तो आहे 25,890. मार्क करून घ्या. पहिला रेजिस्टन्स आहे 25,890. तो क्रॉस करून होल्ड केला तर निफ्टी तुम्हाला 25,950 या लेवल पर्यंत जाताना दिसू शकते. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस आहे 25,942 वर. लक्ष ठेवा मित्रांनो. येऊया आपण बँक निफ्टीवर. उद्या बँक निफ्टीसाठी कुठला महत्वाचा सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीने आज आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज दिलेला आहे. फॉलिंग 20 डे माउंट झालेला आहे 58,800. आजचा तुम्ही बँक निफ्टीचा लो बघा, एक्झॅक्ट त्याच लो वरून बँक निफ्टी पलटली आहे, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता. हा एक महत्वाचा सपोर्ट आहे. उद्यासाठी पण तोच सपोर्ट प्लेस आहे ॲज इट इज 58,800. या सपोर्ट पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला जर बघायला मिळाली, तिथनं जर होल्ड केला हा सपोर्ट, पुल बॅक बघायला मिळेल. जर होल्ड नाही केला तर दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे 58,650. जर 58,800च्या खाली क्लोजिंग बेसिसवर होल्ड केलं तर तुम्हाला 58,300 आणि 58,500 या लेवल ओपन होताना दिसतील खालच्या साईडला. बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स कुठे आहे? 59,100. काय 59,100? 59,100 हा फॉलिंग 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे बँक निफ्टीचा. तो क्रॉस करून जर होल्ड केलं तर 59,270 या लेवल पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसेल. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे मित्रांनो. तर चला आता उद्या सेन्सेक्स मध्ये काय करायला पाहिजे ऑप्शन ट्रेडर्सनी किंवा रिटेल ट्रेडर्सनी आणि कोणत्या लेवल्सवर त्यांचं लक्ष पाहिजे. आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली सेन्सेक्सनी क्लोज दिलेला आहे. उद्या महत्वाचा सपोर्ट 84,520 हा पहिला सपोर्ट आहे सेन्सेक्सला. तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो जर ब्रेक केला तर खाली 84,320 पर्यंत तुम्हाला जो सेन्सेक्स आहे तो येताना दिसू शकतो. पहिला रेजिस्टन्स सेन्सेक्सला कुठला असेल तर तो आहे 84,850. तो जर क्रॉस करून होल्ड केला तर 84,990, 85,000 हा दुसरा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तर या होत्या लेवल्स. आता बघूया आपण स्मॉल कॅप इंडेक्स काय करतोय. बघा स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे तर स्मॉल कॅप इंडेक्स क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे. सध्या तरी डाऊन स्मॉल कॅप इंडेक्स मधल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यापासून लांब राहा. एकदा आपण फाइंड करूया की स्मॉल कॅप इंडेक्स नेमका सपोर्ट कुठे घेतोय. त्याचा सपोर्ट आधी प्लेस होऊ द्या, बनू द्या. मग त्यानंतर आपण ठरवू की स्मॉल कॅप इंडेक्सच्या स्टॉक्समध्ये त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. तोपर्यंत वेट अँड वॉच. आता इथे बघूया आपण मिड कॅप इंडेक्स. मिड कॅप इंडेक्सने आज 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज दिलेलं आहे. डाऊन ट्रेंड याच्यामध्ये सुरू झालेला आहे. ओके. जरी हे सेक्टर मायनस असेल, निगेटिव्ह असेल, डाऊन ट्रेंड सुरू झालाय, पण यातला एक सुपर हिरो आज जन्माला आला किंवा आज त्यांनी तसं कामगिरी केलेली नाही. तो स्टॉक कुठला आहे बरं? चला आपण त्या स्टॉक वरती जाऊ. तो आहे बघा स्वस्त प्रॉडक्ट घेणाऱ्यांची लाडकी कंपनी मिशो. तर बघा आज मिशोने जवळजवळ 20% अप्पर सर्किट मारलंय. ओके. हा कुठला बाय सेल रेकमेंडेशन नाही मित्रांनो. मी फक्त स्टॉक ऑफ द डे तुमच्या समोर ठेवलाय. जर कधी लक्षात ठेवा 20% अप्पर सर्किट किंवा कुठलाही स्टॉक असो, मिशोच नाही, कुठलाही स्टॉक जर अप्पर सर्किट मारतोय तर त्या स्टॉकमध्ये फ्रेश बाईंग करण्यापासून तुम्ही थांबलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण नेक्स्ट डे काय मूव्ह येईल आपण सांगू नाही शकत. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला एकदा नक्की विचारा आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंटचा विचार करा. मित्रांनो ज्या दिवशी मार्केट आपल्याला समजत नाही त्या दिवशी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं
हे आपण किंवा ट्रेड करणं हे आपण थांबवलं पाहिजे. कुठेतरी स्वतःच्या मनाला ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. आपलं कॅपिटल जर वाचलं, तर आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो, 2 पैसे कमवू शकतो. कॅपिटल संपलं, आपली ट्रेडिंग जर्नी संपली. तर मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या लेव्हल्स, न्यूज, निफ्टी, बँक निफ्टी. उद्या 18 डिसेंबर 2025 रोजी आपलं मार्केट कसं असू शकतं? काय ट्रेड आपण प्लॅन करायला पाहिजे? कुठले महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत? कुठली न्यूज आहे? हे मी आपल्याला आजच सांगितलेलं आहे. आपण या हिशोबाने ट्रेड प्लॅन करू शकता. मी आवडलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल, तर बिनधास्त लाईक ठोका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स, डेली अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि तुम्हाला नेक्स्ट डे काय ट्रेड प्लॅन करायचा आहे, तुम्ही आदल्या दिवशीच आत्मसात करू शकता. त्या हिशोबाने ट्रेडिंग स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकता. जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.